माझं नाव गौरी. माझं वय 32 वर्ष आहे. मी अमेरिकेतील उंच डोंगराच्या जवळ असलेल्या एका छोट्याशा गावात राहते. आमचं गाव खूपच शांत आहे. आजूबाजूला हिरवीगार झाडं असल्याने हिवाळ्यात खूप थंडी पडते. माझी 2 मुलं आहेत. माझं आयुष्य खूप आनंदात चाललं होतं. पुढे अजून कितीतरी वर्ष आम्ही एकत्र जगणार, नवीन आठवणी निर्माण करणार आणि आमच्या बागेत निवांत क्षण घालवणार असंच मला वाटायचं. पण आयुष्य एका क्षणात बदलून जातं. एका दिवशी आमच्या घरातला तुटलेला कप्पा दुरुस्त करून देण्यासाठी एक मनमिळावू माळी मदतीला पुढे आला आणि त्या दिवसापासून माझी आणि माझ्या मुलांची फक्त तुटलेल्या कप्प्याची नव्हे तर नव्या आयुष्याचीही सुरुवात झाली. मी 20 वर्षांची असताना माझी ओळख कैलासशी झाली. तो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता. काही लोक म्हणायचे की आमच्या वयात खूप अंतर आहे, पण आम्ही त्या बोलण्याकडे कधी लक्षच दिलं नाही. एका तलावाजवळच्या लाकडी छोट्याशा देवळात आमचं साधं लग्न झालं. मी निळ्या रंगाचा पोशाख घातला होता आणि कैलासने पांढरा शर्ट व काळी पॅन्ट घातली होती. आमचं लग्न साधं होतं, पण मनापासून झालं होतं. त्या गावातले लोक खूप प्रेमळ होते. अनेक वर्ष आमचं आयुष्य आनंदात गेलं. कैलासचे हात खूप मजबूत होते आणि त्याचं मन खूप मोठं होतं. त्याच्यासोबत मला नेहमी सुरक्षित वाटायचं. लग्नानंतर 2 वर्षांनी आमच्या घरी पहिलं बाळ आलं. मुलगा झाला. त्याचं नाव आम्ही लक्ष ठेवलं. त्याचे केस काळेभोर होते, अगदी कैलास सारखेच. त्याचे मोठे तपकिरी डोळे खूप सुंदर होते. तो स्वभावाने खूप शांत होता आणि त्याला लहानपणापासून संगीताची खूप आवड होती. लक्ष 2 वर्षांचा झाल्यावर आमच्या घरी मुलगी आली. तिचं नाव आम्ही ईशा ठेवलं. तिच्या चेहऱ्यावर माझ्यासारखं हसू होतं आणि हात मात्र कैलाससारखे मजबूत होते. ती रात्री खूप रडायची, पण तिच्या गोड हसण्यामुळे घरात आनंद भरून जायचा. माझ्या आईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते. कैलासच्या वडिलांनी त्याचं जुनं घर आम्हाला दिलं. त्या घराच्या मागे कैलासचं लाकडी वस्तू बनवण्याचं छोटंसं कामाचं ठिकाण होतं. मी आमच्या छोट्याशा स्वयंपाकघरात स्वयंपाक करायचे. प्रत्येक रविवारी आम्ही सगळे मिळून बाजारात जायचो. आयुष्य धावपळीचं होतं, पण खूप सुंदर होतं. कैलास नेहमी मला त्याच्या कामात सहभागी करून घ्यायचा. तो मला म्हणायचा, गौरी, तुला या कामाची सगळी माहिती असायला हवी. कधी माझ्या बाबतीत काही घडलं तर तुला सगळं सांभाळता आलं पाहिजे. मी त्याचं बोलणं मनापासून ऐकलं. मी त्याला कामात मदत करायला लागले. ग्राहकांशी बोलायचे, टेबल आणि खुर्च्या विकत घेणाऱ्या लोकांशी व्यवहार करायचे, हिशेब लिहायचे, बिलं तयार करायचे. माझं काम पाहून कैलास खूप आनंदी व्हायचा. एका थंडगार हिवाळी संध्याकाळी आमचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. त्या दिवशी आम्ही काही मित्रांसोबत जेवायला बसलो होतो. कैलासला गावातल्या शाळेसाठी टेबल बनवण्याचं नवीन काम मिळालं होतं. त्याच आनंदात सगळे आमच्या घरी जमले होते. घरभर मुलांचा गोंगाट सुरू होता. लक्ष आणि ईशा खेळत होते. सगळीकडे हशा पसरला होता. रात्री उशिरा पाहुणे निघून गेले. कैलास सोफ्यावर बसला. त्याचा चेहरा खूप थकलेला दिसत होता. त्याच्या कपाळावर घाम आला होता. तो हळू आवाजात म्हणाला, मला काहीतरी वेगळंच वाटते. बहुतेक मी खूप काम केलं. मी त्याला पाणी आणून दिलं, पण त्याने ते प्यायलंच नाही. त्याने डोळे मिटले आणि म्हणाला, माझ्या छातीत खूप दुखतंय. मी घाबरून गेले. मी लगेच डॉक्टरांना बोलावलं, पण खूप उशीर झाला होता. काही वेळापूर्वी तो म्हणाला होता, काम खूप होतं, पण मला ते मनापासून आवडतं. मी त्याला पुन्हा पुन्हा हाक मारली, उठवण्याचा प्रयत्न केला, पण कैलास मला कायमचा सोडून गेला होता. पुढचे काही दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. गावातले लोक आमच्या घरी येत होते. कुणी जेवण घेऊन आलं तर कुणी फुलं आणली. प्रत्येक जण मला धीर द्यायचा आणि म्हणायचा, गौरी, स्वतःला सावर, तू खंबीर राहा. लोक मला धीर द्यायचे. ते म्हणायचे, कैलास आता चांगल्या ठिकाणी आहे. पण त्या शब्दांनी माझं दुःख काही कमी झालं नाही. कैलासचं हृदय अचानक थांबलं होतं. त्याने माझ्या डोळ्यांसमोर अखेरचा श्वास घेतला होता. मी मोठ्याने रडू लागले. त्याचे हात घट्ट धरून ठेवले, पण तो कायमचा निघून गेला होता. ईशा तेव्हा 7 वर्षांची होती. लक्ष 9 वर्षांचा होता. दोघांनाही सगळं नीट समजत नव्हतं, पण काहीतरी खूप वाईट घडलं आहे याची जाणीव त्यांना झाली होती. ईशा रोज रात्री रडायची. लक्ष फारसं बोलायचाच नाही. तो खिडकीजवळ शांत बसून बाहेर पाहत राहायचा. माझ्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं. मला जेवणाचीही इच्छा होत नव्हती. दिवसातील बहुतेक वेळ मी अंथरुणावरच पडून राहायचे. माझी आई माझ्या मदतीला आली होती. तिने मला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझ्या मनातलं दुःख काही कमी होत नव्हतं. एके दिवशी रात्री मला माझ्या अंथरुणाजवळून हळू आवाज ऐकू आला. ती ईशा होती. ती माझा हात धरून म्हणाली, आई, तूही आम्हाला सोडून जाऊ नकोस. आम्हाला तुझी खूप गरज आहे. तिचे ते निरागस शब्द माझ्या मनाला खोलवर भिडले. मी तिला मिठीत घेतलं आणि म्हणाले, मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. मी कायम तुमच्या सोबतच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वतःला सावरलं.
अंथरुणातून उठले. स्वयंपाकघरात जाऊन भाकरी आणि अंडी करून नाश्ता तयार केला. तो साधा नाश्ता होता, पण माझ्यासाठी तो नव्या आयुष्याकडे टाकलेलं पहिलं पाऊल होतं. लक्ष्यने मला स्वयंपाकघरात पाहिलं आणि अनेक दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. ईशाने धावत येऊन मला मिठी मारली. त्या दिवसापासून मी पुन्हा हळूहळू घरची कामं करायला लागले. कपडे धुवायला लागले, घर आवरायला लागले. त्या रात्रीनंतर माझ्या मनात काहीतरी बदललं होतं. मी कैलासच्या कामाच्या जागेत गेले. तिथे अजूनही त्याची साधनं टेबलावर ठेवलेली होती. तो तयार करत असलेल्या लाकडी खुर्चीवर मी हात फिरवला आणि न कळत माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तेवढ्यात मला त्याचं एक वाक्य आठवलं. गौरी, तुला सगळं काम शिकून घ्यायला हवं. मी त्याची वही उघडली. त्यात त्याने प्रत्येक गोष्ट नीट लिहून ठेवली होती. ग्राहकांची नावं, दर, मोजमाप, रेखाटणं सगळंच अगदी व्यवस्थित होतं. मी हळूहळू ते सगळं समजून घ्यायला सुरुवात केली. एका ग्राहकाला मी दूरध्वनी केला आणि म्हणाले, तुमचं टेबल पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. सुरुवातीला खूप चुका झाल्या, अनेकदा रडू आलं, तरीही मी प्रयत्न सोडला नाही. एक दिवस कैलासच्या कपाटात मला एक दुमडलेला कागद सापडला. त्यावर माझं नाव लिहिलं होतं. माझे हात थरथरत होते. मी तो कागद उघडला. त्यात कैलासने माझ्यासाठी पत्र लिहिलं होतं. त्यात तो म्हणाला होता, प्रिय गौरी, जर तू हे पत्र वाचत असशील तर मी तुझ्यासोबत नसेन. खूप रडू नकोस. तू स्वतःला सांभाळ. आयुष्य अजूनही सुंदर आहे. फक्त त्यातला प्रकाश पुन्हा शोधायचा आहे. लक्ष्य आणि ईशाची काळजी घे. त्यांना तुझी खूप गरज आहे. तू तुझ्या कल्पनेपेक्षा जास्त खंबीर आहेस. शेवटी त्यांनी लिहिलं होतं, नेहमी तुझाच कैलास. मी ते पत्र छातीशी घट्ट धरून ठेवलं. त्या शब्दांमुळे मला असं वाटलं जणू कैलास अजूनही माझ्यासोबत आहे. त्याच्या शब्दांनी मला नव्याने जगायची ताकद दिली. त्यानंतर मी आणखी मन लावून काम करायला लागले. कैलासने सुरू केलेले टेबल मी पूर्ण केलं. ते घेण्यासाठी ग्राहक आला तेव्हा मी त्याला ते दाखवलं. त्याने टेबल पाहिलं आणि आनंदाने म्हणाला, हे तर अप्रतिम झालं आहे. अनेक महिन्यानंतर त्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमटलं. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात एकटेपणाची खोल जाणीव कायमच होती. कैलासचा आवाज, त्याचं हसू, त्याची साथ मला प्रत्येक क्षणी आठवायची. काही रात्री मी शांतपणे रडायचे. मुलांना माझा आवाज ऐकू जाऊ नये म्हणून मी अश्रू लपवायचे. दिवस पुढे सरकत गेले. हिवाळा संपला आणि वसंत आला. मग उन्हाळाही आला. मी काम करत राहिले. आमचा व्यवसाय हळूहळू वाढू लागला. लोक माझ्या कामाचं कौतुक करायचे, पण माझ्या मनातली पोकळी त्यांना दिसतच नव्हती. तलावाच्या काठाने चालताना कैलास माझा हात कसा धरायचा त्याची आठवण प्रत्येक वेळी मनात यायची. एका संध्याकाळी मी बाजारातून घरी परतत होते. जड लाकूड उचलण्यासाठी मी एका मदतनीसाला कामावर ठेवलं होतं. हळूहळू लोक माझ्याकडे पाहून म्हणू लागले, गौरी, तू खूप छान काम करतेस. बाहेर पड, नवीन गोष्टी शिक आणि लोकांमध्ये मिसळ. एके संध्याकाळी बाजारातून घरी येताना माझी नजर भिंतीवर लावलेल्या एका फलकावर गेली. त्यावर लिहिलं होतं, दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता शिवणकामाचा वर्ग. मी त्या फलकाकडे बराच वेळ शांतपणे पाहत राहिले. का कोण जाणे, पण मनातून एक आवाज आला, एकदा जाऊन तर बघ. कदाचित मला पुन्हा लोकांमध्ये मिसळायचं होतं. कदाचित आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करायची वेळ आली होती. मी वर आकाशाकडे पाहिलं. मावळत्या सूर्यामुळे आकाश गुलाबी रंगानं उजळून निघालं होतं. मला कैलासची आठवण झाली. त्याने लिहिलेलं पत्र आठवलं. ते पत्र मी रोज माझ्याजवळ ठेवायचे. ते छातीशी असलं की तो अजूनही माझ्यासोबतच आहे असं वाटायचं. त्यात त्याने लिहिलं होतं, आयुष्य अजूनही सुंदर आहे. फक्त त्यातला प्रकाश पुन्हा शोधायचा आहे. त्या शब्दांनी मला पुन्हा धीर दिला आणि मी त्या शिवणकामाच्या वर्गात जाण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी मी शांतपणे वर्गात गेले. तो वर्ग गावातल्या एका दुकानाजवळ असलेल्या छोट्याशा इमारतीत भरायचा. आत गेल्यावर फुलांचा आणि साबणाचा मंद सुगंध दरवळत होता. एका टेबलाभोवती 6 स्त्रिया बसल्या होत्या. त्यांच्यासमोर रंगीबेरंगी दोरे आणि कापड ठेवलेलं होतं. त्यांच्यापैकी एकीने माझ्याकडे पाहिलं आणि हसून स्वागत केलं. तेवढ्यात एक प्रेमळ आवाज आला, नमस्कार, तू पहिल्यांदाच आली आहेस ना? त्या होत्या मीराताई. त्या वर्गाच्या शिक्षिका होत्या. त्यांचं वय साधारण 50 वर्ष असावं. केस पांढुरके झाले होते, पण चेहऱ्यावर मायेचं तेज आणि आवाजात खूप आपुलकी होती. त्यांनी मला जवळ बोलावलं आणि म्हणाल्या, ये माझ्या शेजारी बस. मी शांतपणे जाऊन बसले. त्यांनी मला सुई कशी धरायची, दोरा अलगद कसा ओढायचा आणि बारीक टाके कसे घालायचे
हे सगळं संयमाने शिकवलं. सुरुवातीला माझे हात थरथरत होते. ते पाहून मीराताई हसत म्हणाल्या, काळजी करू नकोस, सुरुवात प्रत्येकाची अशीच होत असते. त्यांच्या त्या शब्दांनी माझा आत्मविश्वास वाढला. मऊ कापड हातात धरताना एक वेगळीच शांतता जाणवत होती. वर्गात सगळ्यांच्या मंद गप्पा, हसणं आणि छोट्या छोट्या गोष्टी ऐकायला मला खूप आवडू लागलं. मी फारसं बोलत नव्हते, पण सगळ्यांचं मनापासून ऐकत होते. वर्ग संपल्यावर मी जागा आवरायला मदत केली. तेव्हा मीराताई हसून म्हणाल्या, पुढच्या गुरुवारी पुन्हा येशील ना? मी हलकसं हसले आणि म्हणाले, हो, नक्की येईन. मनापासून आभार. त्यानंतर मी प्रत्येक गुरुवारी त्या वर्गात जाऊ लागले. घराबाहेर पडून फक्त स्वतःसाठी थोडा वेळ काढणं मला खूप छान वाटू लागलं. मी घरी शिवून आणलेल्या छोट्या छोट्या वस्तू ईशाला दाखवायचे आणि ती आनंदानं म्हणायची, आई, आज काय बनवलंस ते दाखव ना. लक्षही त्या वस्तू पाहून हसत म्हणायचा, आई, हे खूप छान झालं आहे. त्याचं कौतुक ऐकून माझ्या मनाला उभारी मिळायची. त्या वर्गातली शांतता, मऊ आवाजात चालणाऱ्या गप्पा आणि सगळ्यांचं हसतमुख वातावरण मला हळूहळू पुन्हा जगायला शिकवत होतं. एके संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे वर्गात गेले. दाराजवळ मीराताई एका तरुणाशी बोलत उभ्या होत्या. तो उंच होता, त्याचे खांदे मजबूत होते. त्याच्या अंगावरच्या जाकीटावर माती आणि धुळीचे डाग होते. त्याच्याकडे पाहून तो बाहेरच्या कामात राबणारा माणूस आहे हे सहज लक्षात येत होतं. त्याचे फिकट तपकिरी केस आणि निळसर डोळे खूप शांत वाटत होते. मला पाहताच मीराताई हसल्या आणि हाताने मला जवळ बोलावत म्हणाल्या, गौरी, इकडे ये, माझ्या पुतण्याची ओळख करून देते. मी त्यांच्या जवळ गेले. त्या म्हणाल्या, हा करण, याचं वय 29 वर्ष आहे. गावातल्या बागा, उद्यानं आणि झाडांची देखभाल करण्याचं काम तो करतो. करण माझ्याकडे हसून पाहत म्हणाला, तुमची भेट होऊन खूप आनंद झाला. असं म्हणत त्याने हस्तांदोलनासाठी आपला हात पुढे केला. करणच्या चेहऱ्यावर खूप आपुलकीचं हसू होतं. मीराताई म्हणाल्या, मागच्या खोलीतला तुटलेला कप्पा दुरुस्त करायला करणच आला होता. मी हलकसं हसले आणि वर्गात जाऊन बसले. पण आज जाताना एक क्षण करणची नजर माझ्याकडेच होती असं मला जाणवलं. का कोण जाणे, पण माझं हृदय थोडं वेगाने धडधडू लागलं. त्या दिवसानंतर करण मला आणखी काही वेळा भेटला. मीराताईंच्या वर्गात एखादं छोटंसं काम असलं की तो मदतीला यायचा. कधी नवीन दिवे बसवायचा, तर कधी जड पेट्या त्यांच्या गाडीपर्यंत नेऊन द्यायचा. मला पाहिलं की तो नेहमी हसून नमस्कार करायचा. मीही हसून नमस्कार करायचे. न कळत माझे गाल लाल व्हायचे आणि मी नजरा चुकवायचे. एकदा वर्ग संपल्यावर मी कापडाच्या घड्या घालत होते. तेवढ्यात करण एका डळमळणाऱ्या टेबलाचा पाय दुरुस्त करत होता. माझ्याकडे पाहून तो हसला आणि म्हणाला, तू नेहमी सगळ्यांना मदत करतेस, हे खूप छान वाटतं. मी कापड पेटीत ठेवत म्हणाले, मला रिकामं बसायला आवडत नाही. काहीतरी काम करत राहिलं की बरं वाटतं. त्यानंतर आमच्यात अधूनमधून थोड्या गप्पा व्हायला लागल्या. एका संध्याकाळी वर्ग संपल्यावर मी कपडे घडी करून ठेवत होते. करण काही क्षण शांत उभा राहिला. मग थोडा संकोचून म्हणाला, तुला हरकत नसेल तर कधीतरी माझ्यासोबत कॉफी प्यायला येशील का? माझे हात क्षणभर थांबले. मी त्याच्याकडे पाहिलं. तो लगेच म्हणाला, फक्त तुला वाटलं तरच, अजिबात आग्रह नाही. त्याच्या चेहऱ्यावर प्रामाणिकपणा आणि शांतपणा स्पष्ट दिसत होता. मला थोडी भीती वाटत होती, पण मनात कुठेतरी हलकीशी उत्सुकताही होती. मी हळू आवाजात म्हणाले, हो, नक्की येईन. काही दिवसांनी आम्ही 2 रस्ते पुढे असलेल्या एका छोट्याशा कॉफीच्या दुकानात भेटलो. आत उबदार वातावरण होतं. ताज्या कॉफीचा आणि गोड पदार्थांचा सुगंध दरवळत होता. आम्ही खिडकीजवळ बसलो. करण त्याच्या कामाबद्दल सांगू लागला. त्याला झाडं, फुलं आणि निसर्गावर खूप प्रेम होतं. रोपं लावणं, त्याची निगा करणं आणि ते हळूहळू वाढताना पाहणं, यात त्याला खूप आनंद मिळायचा. मी त्याला कैलासबद्दल सांगितलं. लक्ष आणि ईशाबद्दलही बोलले. प्रत्येक गोष्ट सविस्तर सांगितली नाही, पण माझ्या आयुष्यात काय घडलं होतं हे त्याला समजेल इतकं मात्र सांगितलं. तो मध्येच बोलला नाही. त्याने अनावश्यक प्रश्नही विचारले नाहीत. तो फक्त शांतपणे ऐकत राहिला. आम्ही खूप वेळ गप्पा मारत बसलो. मग तो शांत आवाजात म्हणाला, दुःखातून बाहेर यायला वेळ लागतो. स्वतःला वेळ देणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्या त्या शब्दांनी माझ्या मनाला स्पर्श केला. आम्हा दोघांनीही आयुष्यात जवळची माणसं गमावली होती. कदाचित म्हणूनच त्याच्याशी बोलताना मला सुरक्षित वाटत होतं. त्या भेटीनंतर आम्ही अधूनमधून भेटू लागलो. कधी तो माझ्यासोबत बाजारात यायचा, तर कधी कामाच्या जागेत एखादं छोटंसं काम करून द्यायचा. एकदा त्याने ईशासाठी एक छोटंसं फुलाचं कुंड आणलं होतं.
आणि त्यावर सुंदर अक्षरात तिचं नाव रंगवलं होतं. ते तिच्या हातात देत तो म्हणाला, हे तुझ्यासाठी आहे. यात तू तुझी आवडती फुलं लाव. ईशाचे डोळे आनंदात चमकले. ती म्हणाली, खूप खूप धन्यवाद, आणि तिने ते कुंड घट्ट मिठीत धरलं. लक्ष मात्र शांतपणे करणकडे पाहत होता. तो करणला नीट निरखत होता. पण करणने कधीही मुलांवर आपलेपणा लादायचा प्रयत्न केला नाही. तो फक्त यायचा, मदत करायचा आणि हसत मुखानं परत जायचा. एका शनिवारी तो आमच्यासोबत उद्यानात आला होता. लक्ष आणि ईशा आनंदानं धावत खेळत होते, तर आम्ही दोघं एका बाकावर बसलो होतो. मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, तू मुलांशी खूप छान वागतोस. तो हसला आणि म्हणाला, कारण ती दोघं खूप गोड आहेत. काही वेळ आम्ही दोघंही शांत बसून राहिलो. मावळत्या सूर्याची ऊब चेहऱ्यावर पडत होती. मी हळू आवाजात त्याला विचारलं, पुन्हा हसायला लागलं की तुला कधी अपराधी वाटत होतं का? करण काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, हो, खूप दिवस वाटायचं. पण एकदा कुणीतरी मला सांगितलं होतं की प्रेम कधीच संपत नाही. त्याचं रूप बदलतं, भूतकाळ हरवत नाही, फक्त आयुष्यात भविष्यालाही जागा मिळायला लागते. त्याचे ते शब्द माझ्या मनात कायमचे कोरले गेले. त्या रात्री मी कामाच्या जागेत बराच वेळ एकटी बसले होते. समोर ठेवलेल्या कपाटावर कैलासचा फोटो होता. मी त्याच्याकडे पाहत राहिले. आमचं एकत्र आयुष्य, त्याच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण आणि त्याने माझ्यासाठी लिहिलेलं पत्र पुन्हा पुन्हा आठवत होतं. कैलासच्या पत्रात लिहिलेले शब्द पुन्हा पुन्हा माझ्या मनात घुमत होते. तू तुझ्या कल्पनेपेक्षा जास्त खंबीर आहेस. आयुष्य अजूनही सुंदर आहे. त्या शब्दांनी मला नव्याने जगायची ताकद दिली होती. पण मनात एक प्रश्न सतत फिरत होता. पुन्हा कुणाबद्दल आपुलकी वाटणं चुकीचं आहे का? पुन्हा मनापासून हसणं योग्य आहे का? एके संध्याकाळी मी लक्ष आणि ईशाला सांगितलं की करण आज आपल्या घरी जेवायला येणार आहे. ईशाने आनंदाने टाळ्या वाजवल्या. खूप छान, ती म्हणाली. लक्ष फक्त शांतपणे म्हणाला, ठीक आहे. त्याच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं, पण नाराजीही नव्हती. त्या दिवशी आम्ही गरमागरम सूप आणि ताज्या भाकऱ्या केल्या. करण गावातल्या बेकरीतून केक घेऊन आला. जेवण झाल्यावर त्याने लक्षला त्याची तुटलेली खेळण्यातली गाडी दुरुस्त करून दिली. त्यानंतर त्याने ईशाला छोट्या रोपट्याला पाणी कसं घालायचं हे प्रेमाने शिकवलं. मुलं झोपल्यानंतर करणला दारापर्यंत सोडायला गेले. मी हसून म्हणाले, आज आलास त्यासाठी मनापासून आभार. तो शांतपणे म्हणाला, मला इथे यायला खूप आवडतं. तुमचं कुटुंब खूप सुंदर आहे. मी काही क्षण खाली पाहत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, आपलं पुढे काय होईल मला काहीच माहीत नाही. मी आजही रोज कैलासची आठवण काढते. करण शांतपणे म्हणाला, तसं असायलाच हवं. कैलास तुझ्या आयुष्याचा कायमचा भाग आहे. मला त्याची जागा घ्यायची नाही. तू परवानगी दिलीस तर फक्त तुझ्या आयुष्यात तुझ्यासोबत राहायचं आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण ओठांवर हलकंसं हसू उमटलं. मी म्हणाले, भविष्यात काय आहे हे मला माहीत नाही. तो हसत म्हणाला, मग ते आपण दोघं मिळून पाहू. दिवस पुढे सरकत गेले. आठवडे महिन्यात बदलले. करण हळूहळू आमच्या आयुष्याचा एक भाग बनत गेला. तो ईशाला फुलपाखरांवरचा शाळेचा अभ्यास समजावून सांगायचा. लक्षसोबत बागेत चेंडू खेळायचा. पावसाळी दिवशी आम्ही सगळे घरात बसून बिस्किट बनवायचो, गाणी ऐकायचो आणि मन मोकळ्या गप्पा मारायचो. माझ्या आयुष्यात अजूनही काही दुःखाचे क्षण यायचे, पण त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेली. एकेकाळी शांत आणि गारठलेलं माझं मन पुन्हा हळूहळू ऊब अनुभवायला लागलं. एके दुपारी मी ईशासोबत बाजारातून चालत होते. अचानक तिने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, आई, तुला करण आवडतो का? मी तिच्याकडे पाहत काही क्षण शांत राहिले. मग हसून म्हणाले, मला अजून ठामपणे सांगता येणार नाही, पण त्याच्याबद्दल मनात खूप आपुलकी आहे. ईशा गोड हसली आणि म्हणाली, मलाही तो खूप आवडतो. तो आला की तू पुन्हा हसतेस. त्या संध्याकाळी लक्ष अभ्यास करत बसला होता. मी त्याच्या शेजारी बसले आणि हळू आवाजात विचारलं, तुला बाबांची आठवण येते का? त्याने पेन्सिल खाली ठेवली आणि म्हणाला, हो, रोज येते. मी खोल श्वास घेतला आणि विचारलं, करणबद्दल तुला काय वाटतं? लक्ष काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, तो बाबा नाही, पण तो खूप चांगला आहे. तो कधीच बाबांची जागा घ्यायचा प्रयत्न करत नाही. मला ते आवडतं. माझे डोळे पुन्हा भरून आले. मी हळू आवाजात विचारलं, करण आपल्या आयुष्यात कायम राहिला तर तुला चालेल का? लक्षने माझ्याकडे पाहिलं, हलकसा हसला आणि म्हणाला, मला वाटतं चालेल. त्या रात्री मी एकटीच फेरफटका मारायला बाहेर पडले. हवेत गारवा होता. आकाशात असंख्य तारे होते. मी उद्यानाजवळच्या त्या छोट्याशा पुलावर जाऊन उभी राहिले. लक्ष आणि ईशा लहान असताना मी आणि कैलास त्यांना अनेकदा तिथे फिरायला घेऊन यायचो. चंद्रप्रकाशात शांतपणे वाहणारं पाणी पाहत मी डोळे मिटले. मनातल्या मनात कैलासशी बोलू लागले,
मला पुढे काय होईल हे माहीत नव्हतं, पण करणबद्दल मनात खूप आपुलकी आहे. आणि एक गोष्ट तुला नक्की सांगायची आहे, आपली मुलं पुन्हा आनंदात हसायला लागली आहेत. त्या क्षणी माझ्या मनात एक विलक्षण शांतता उतरली. एकेकाळी पूर्णपणे गारठलेलं माझं हृदय पुन्हा एकदा प्रेम, आशा आणि नवीन आयुष्याची ऊब अनुभवू लागलं. मी त्या पुलावर अजून काही वेळ शांत उभी राहिले. अनेक वर्ष मनात साचलेलं थोडंसं दुःख त्या रात्री न कळत हलकं झालं. मी मनातल्या मनात हळू आवाजात म्हणाले, कैलास, तुझी आठवण मला आजही रोज येते. प्रत्येक दिवस तुझ्याशिवाय अपुरा वाटतो. पण एक गोष्ट तुला सांगायची आहे, आपली मुलं पुन्हा आनंदात हसायला लागली आहेत. आपल्या घरात आता एक अशी व्यक्ती आली आहे जी मनाला शांतता देते. तू नाहीस, पण त्याचा स्वभाव खूप प्रेमळ आणि समजूतदार आहे. काही दिवसांनी मी आणि करण बागेत बसलो होतो. लक्ष आणि ईशा जमिनीवर रंगीत खडूने चित्र काढत होते. करणने हसत माझ्या हातात एक छोटासा डबा दिला. तो म्हणाला, माझ्याकडे तुझ्यासाठी एक भेट आहे. मी डबा उघडला. आत चांदीच्या साखळीला लावलेली एक छोटी किल्ली होती. तो शांतपणे म्हणाला, ही माझ्या घराची किल्ली आहे. मी तुला काही घाई करायला सांगत नाही, पण तुला हे कळावं की मी मनापासून तुझ्यासोबत आहे. तुझ्यासाठी आणि मुलांसाठी कायम उभा आहे. मी ती किल्ली हातात धरली. ती एकाच वेळी जडही वाटत होती आणि हलकीही. मी त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, जर मला असं वाटत असेल की तूच आमच्या घरी राहायला यावंस तर. करणच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. तो म्हणाला, त्यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी दुसरा असणारच नाही. त्यानंतर आम्ही पुन्हा लक्ष आणि ईशाशी बोललो. त्यांना सगळं शांतपणे समजावून सांगितलं. करण आमच्यासोबत राहायला आला तर त्यांना कसं वाटेल हे विचारलं. ईशा लगेच धावत गेली आणि करणला मिठी मारली. लक्ष हसत म्हणाला, ठीक आहे, पण माझी खोली घेऊ नकोस. त्याच्या त्या बोलण्यावर आम्ही सगळे मनापासून हसलो. त्या हसण्यात स्वीकार होता. काही दिवसांनी करण आमच्या घरी राहायला आला. आम्ही कोणताही मोठा समारंभ केला नाही. गावभरही काही सांगितलं नाही. आयुष्यातली प्रत्येक नवी पायरी आम्ही शांतपणे आणि हळू चालत गेलो. करण त्याच्यासोबत काही पुस्तकं, त्याचं गिटार आणि खिडकीत ठेवण्यासाठी काही सुंदर रोपं घेऊन आला. घरात नकळत एक नवी ऊब पसरली. काही संध्याकाळी तो गिटारावर हळूवार सूर छेडायचा. ईशा त्या सुरांवर आनंदानं नाचायची. लक्ष पेन्सिल हातात धरून त्या तालावर अलगद ठेका धरायचा. मी स्वयंपाकघरातून त्यांच्याकडे पाहत राहायचे. अनेक वर्षांनी मनाला अशी शांतता मिळत होती जी शब्दात सांगणं कठीण होतं. एक दिवस आम्ही बागेत बसलो होतो. लक्ष काही वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, आई, तुझं बाबांवर खूप प्रेम होतं ना? मी हसून म्हणाले, हो. मी कैलासवर मनापासून प्रेम केलं आणि ते प्रेम कायम राहील. तो पुन्हा विचारत पडला. मग मी हळू आवाजात म्हणाले, पण आयुष्यात पुन्हा कोणावर प्रेम करणंही चुकीचं नसतं. लक्ष काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, बाबांनाही तू आनंदात राहावंस असंच वाटलं असतं. मी त्याच्या डोक्यावर प्रेमानं हात फिरवला आणि म्हणाले, हो, मलाही तसंच वाटतं. आजही कधी एखादं जुनं गाणं कानावर पडलं की मला कैलासची आठवण येते. लक्षच्या डोळ्यात त्याची झलक दिसते. ईशाच्या हसण्यात त्याचा आवाज ऐकू येतो. तो आता या घरात दिसत नाही. त्या खुर्चीवर बसलेला नसतो, पण तो आमच्या जगण्यात अजूनही आहे. मुलांवर मी करत असलेल्या प्रेमात, त्यांना दिलेल्या आधारात आणि कठीण प्रसंगातून पुन्हा उभं राहण्याच्या ताकदीत तो कायम माझ्यासोबत आहे. करणने कधीच मला भूतकाळ विसरायला सांगितलं नाही. त्याने कैलासची जागा घेण्याचाही प्रयत्न केला नाही. त्याने फक्त माझ्या आयुष्याच्या पुढच्या प्रवासात माझ्या शेजारी चालण्याची तयारी दाखवली आणि मला त्याच गोष्टीची गरज होती. आज आमचं आयुष्य परिपूर्ण नाही. अजूनही काही दिवस खूप शांत जातात. काही दिवस कैलासची आठवण इतकी तीव्र होते की मन पुन्हा भरून येतं. पण आता त्या दुःखासोबत आशाही आहे, प्रेमही आहे आणि पुन्हा जगण्याचं धैर्यही आहे. आता मात्र मला एक गोष्ट मनापासून समजली होती, दुःख आणि प्रेम ही दोन्ही एकाच मनात एकत्र राहू शकतात. त्यापैकी एकाची निवड करून दुसरं सोडावंच लागतं असं नसतं. माझं मन जणू दोन दारांचं घर झालं होतं. एका दारामागे सुंदर आठवणी होत्या, तर दुसरं दार नव्या आयुष्याकडे उघडत होतं. मी ती दोन्ही दारं उघडी ठेवली होती आणि त्यात काहीच चुकीचं नव्हतं. आणखी 2 वर्ष सरून गेली. आयुष्य आता शांत झालं होतं. करण आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनला होता. लक्ष 11 वर्षांचा झाला होता आणि ईशा 9 वर्षांची झाली होती. दोघंही दिवसेंदिवस मोठी होत होती. एके सकाळी ईशा धावत स्वयंपाकघरात आली. तिच्या हातात छोटंसं रोप होतं. त्याला सुंदर पांढरी फुलं आली होती. ती आनंदाने म्हणाली, आई बघ ना, माझ्या रोपट्याला फुलं आली आहेत. मी हसून तिच्या केसांवरून हात फिरवला आणि म्हणाले, हो ग, तू खूप काही करू शकतेस. तेवढ्यात लक्ष शाळेची पिशवी घेऊन आत आला.
त्याने रोपट्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, फुलं खूप सुंदर दिसत आहेत. तो फार बोलायचा नाही, पण तो जे काही बोलायचा ते मनापासून बोलायचा. काही क्षणांनी करण बागेतून आत आला. त्याच्या हातांना माती लागली होती, पण चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. तो म्हणाला, शुभ सकाळ. आपण लावलेली नवीन झाडं आता छान वाढत आहेत. त्याने अलगद माझ्या गालावर ओठ टेकवले. आम्ही सगळे नाश्त्यासाठी टेबलाजवळ बसलो. करणने कॉफी केली होती. मी अंडी आणि भाकऱ्या केल्या होत्या. मुलांनी घाईघाईत नाश्ता केला आणि शाळेबद्दल गप्पा मारायला सुरुवात केली. लक्षचा त्या दिवशी गणिताचा पेपर होता. ईशा म्हणाली, आज शाळेत आम्हाला आपल्या कुटुंबाचं चित्र काढायला सांगितलं आहे. मी हसून विचारलं, मग कोणाकोणाचं चित्र काढणार? ती थोडा विचार करून म्हणाली, तू, मी, लक्ष आणि करण आणि आकाशातून आपल्याकडे पाहणारे बाबा. तिचं ते निरागस उत्तर ऐकून माझ्या मनात एकाच वेळी आनंद आणि हुरहुर दाटून आली. मी तिच्याकडे हसून पाहिलं आणि म्हणाले, खूप सुंदर चित्र होईल. मुलं शाळेत गेल्यानंतर मी आणि करण शांतपणे स्वयंपाकघरात बसलो. सकाळचं कोवळं ऊन खिडकीतून आत येत होतं. सगळीकडे एक उबदार सोनेरी प्रकाश पसरला होता. करणने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, गौरी, तू आनंदात आहेस ना? मी त्याच्या निळसर डोळ्यांकडे पाहिलं आणि हसून म्हणाले, हो, मी आनंदात आहे. तो पुन्हा म्हणाला, खरंच? मी त्याचा हात हातात घेतला. काही क्षण तो शांत राहिला. मग आमच्या एकमेकांत गुंतलेल्या हातांकडे पाहत म्हणाला, मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. माझं हृदय पुन्हा वेगाने धडधडायला लागलं. मी हळू आवाजात विचारलं, काय? तो काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, गौरी, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आज नाही, उद्या नाही, पण जेव्हा तुला योग्य वाटेल त्या दिवशी. उत्तर देण्याची अजिबात घाई नाही. मला फक्त तुला हे सांगायचं होतं की मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. लक्ष आणि ईशावरही माझं तितकंच प्रेम आहे. आपण मनानं आधीच एक कुटुंब आहोत. मला फक्त त्या नात्याला आणखी एक सुंदर नाव द्यायचं आहे. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी दुसऱ्या हाताने त्याच्या गालाला हलकासा स्पर्श केला आणि म्हणाले, करण, माझंही तुझ्यावर प्रेम आहे, पण मला थोडा वेळ हवा आहे. तो हसला आणि म्हणाला, तुला जितका वेळ हवा असेल तितका घे. त्या दुपारी मी एकटीच तलावाकडे गेले. पाणी शांत होतं. झाडांवर पक्ष्यांचा मधुर किलबिलाट सुरू होता. मी त्या जुन्या लाकडी बाकावर जाऊन बसले. माझ्या पिशवीतून कैलासचं पत्र काढलं. इतक्या वेळा वाचल्यामुळे त्या कागदाला एक वेगळीच मऊसर झालर आली होती. त्यातले शब्द पुन्हा माझ्या नजरेसमोर आले. तू तुझ्या कल्पनेपेक्षा जास्त खंबीर आहेस. आयुष्य अजूनही सुंदर आहे. फक्त त्यातला प्रकाश पुन्हा शोधायचा आहे. मी डोळे मिटले आणि मनातल्या मनात म्हणाले, कैलास, करणला माझ्याशी लग्न करायचं आहे. मला वाटतं तुलाही तो आवडला असता. तो लक्ष आणि ईशावर मनापासून प्रेम करतो. त्यांची खूप काळजी घेतो. म्हणूनच माझ्या मनात त्याच्याबद्दल इतका विश्वास निर्माण झाला आहे. तो माझी खूप काळजी घेतो आणि सगळ्यांना हसवतो. आता मी काय करू कैलास? मी मनातल्या मनात विचारलं. तेवढ्यात झाडांच्या फांद्यातून वाहणाऱ्या वाऱ्याने हलकासा सळसळता आवाज केला. जणू त्या वाऱ्यानेच माझ्या प्रश्नाचं शांत उत्तर दिलं होतं. एक छोटासा पक्षी येऊन माझ्या पायाजवळ बसला. काही क्षण तो माझ्याकडे चमकदार डोळ्यांनी पाहत राहिला आणि मग अलगद उडून गेला. मी त्या तलावाजवळ खूप वेळ शांत बसून राहिले. भूतकाळ, भविष्य, प्रेम, विरह आणि आशा सगळेच विचार मनात एकामागून एक येत होते. हेच ते ठिकाण होतं जिथं मी आणि कैलास अनेकदा एकत्र यायचो. संध्याकाळी मी घरी परतले तेव्हा करण स्वयंपाक करत होता. घरभर गरम जेवणाचा आणि बागेतल्या फुलांचा मंद सुगंध दरवळत होता. ईशा धावत आली आणि म्हणाली, आई, तू कुठं गेली होतीस? मी हसून म्हणाले, तलावाकडे गेले होते, थोडा विचार करायला. लक्ष पुस्तकातून वर पाहत म्हणाला, मग चांगले विचार केलेस ना? मी त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, हो, खूप चांगले विचार केले. त्या रात्री जेवण झाल्यावर आम्ही सगळे दिवाणखान्यात बसलो होतो. करण गिटार वाजवत होता. त्याच्या सुरात एक विलक्षण शांतता होती. ईशा चित्र काढत बसली होती आणि लक्ष पुस्तक वाचत होता आणि मी शिवणकाम करत होते. त्या खोलीत एक सुंदर समाधान भरून राहिलं होतं. हेच आता आमचं आयुष्य होतं, साधं, शांत आणि मनाला सुखावणारं. काही वेळाने मी ईशाला हाक मारली, ईशा, इकडे ये ग. ती रंगीत खडू बाजूला ठेवून माझ्याजवळ आली. मी तिला जवळ घेतलं आणि विचारलं, करण आपल्यासोबत राहतो, ते तुला आवडतं ना? ती क्षणाचाही विचार न करता म्हणाली, हो, तो मला फुलांबद्दल शिकवतो. तो आला की तूही खूप हसतेस. लक्षलाही तो खेळणी दुरुस्त करून देतो. मी तिच्याकडे पाहत पुन्हा विचारलं, जर करण फक्त आपल्या घरात राहणारा माणूस न राहता माझा नवरा झाला तर?
तिचे डोळे मोठे झाले. ती हसून म्हणाली, म्हणजे तू त्याच्याशी लग्न करणार? मी मान हलवली. ईशाने करणकडे पाहिलं. तो गिटार वाजवत होता. तो ऐकत नाही असं दाखवत होता, पण त्याच्या ओठावरचं हलकंसं हसू मला दिसत होतं. ईशा पुन्हा म्हणाली, मग तो आपल्यावर आधीसारखं प्रेम करेल ना? मी तिचे दोन्ही हात हातात घेत म्हणाले, हो ग, कदाचित त्याहूनही जास्त. ती पुन्हा विचारली, आणि आपण बाबांना विसरणार तर नाही ना? माझं मन भरून आलं. मी तिला मिठीत घेत म्हणाले, कधीच नाही. कैलास कायम आपल्या मनात राहील. ईशा हसली आणि म्हणाली, मला हे खूप आवडेल. त्या रात्री ईशा झोपल्यानंतर मी लक्षच्या खोलीत गेले. तो पुस्तक वाचत बसला होता. खोलीच्या भिंतींवर गाड्या आणि विमानांची चित्र लावलेली होती. मी त्याच्या पलंगावर बसून विचारलं, लक्ष, करणबद्दल तुला काय वाटतं? त्याने पुस्तक बाजूला ठेवलं आणि म्हणाला, तो खूप चांगला माणूस आहे. तो कधीच बाबांची जागा घ्यायचा प्रयत्न करत नाही. तो फक्त करण आहे. मी हळू आवाजात विचारलं, जर मी आणि करण लग्न केलं तर? लक्ष बराच वेळ शांत राहिला. मग त्याने स्वतःच्या हातांकडे पाहिलं आणि विचारलं, तू आनंदात राहशील ना? मी म्हणाले, हो, बहुतेक. तो पुन्हा म्हणाला, करणही आनंदात राहील. मी हसून म्हणाले, हो. त्याने शेवटचा प्रश्न विचारला, बाबांना हे आवडलं असतं का? माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, मला खात्री आहे, कैलासलाही आपण सगळे आनंदात राहावं असंच वाटलं असतं. लक्षणे शांतपणे मान हलवली आणि म्हणाला, मला काहीच हरकत नाही. पण बाबांचा फोटो माझ्या खोलीत कायम राहील ना? मी हसत म्हणाले, नक्कीच. कैलास कायम तुझे बाबा राहतील. ते कधीच बदलणार नाहीत. लक्षच्या चेहऱ्यावर त्याचं शांत, गोड हसू उमटलं. एका आठवड्यानंतर मी बागेत गेले. करण नवीन फुलझाडं लावत होता. काळी ओलसर माती आणि वसंत ऋतूचा मंद सुगंध सगळीकडे दरवळत होता. मी त्याला हाक मारली, करण. तो माझ्याकडे वळून पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर आशा होती, पण थोडी भीतीही होती. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि हसत म्हणाले, हो. तो क्षणभर गोंधळला आणि म्हणाला, हो म्हणजे? पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू सांगत होतं की त्याला उत्तर आधीच समजलं आहे. मी पुन्हा हसून म्हणाले, हो, मी तुझ्याशी लग्न करेन. ते ऐकताच करण आनंदाने उठला. मला अलगद उचलून गोल फिरवलं आणि अनेक दिवसांनी मी मनापासून अगदी मनमोकळेपणाने हसू लागले. त्या क्षणी मला इतकं हलकं आणि मोकळं वाटत होतं की जणू अनेक वर्षांचं ओझं मनावरून उतरलं होतं. करण अजूनही माझे दोन्ही हात हातात धरून उभा होता. त्याने पुन्हा एकदा आश्चर्याने विचारलं, खरंच? मी हसून त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाले, हो, अगदी खरं. त्याने मला अलगद जवळ ओढलं. त्याच्या मिठीत एक विलक्षण सुरक्षितता होती. त्याने माझ्या कपाळावर हलकासा स्पर्श केला. त्या स्पर्शात घाई नव्हती, फक्त आयुष्यभर साथ देण्याचं शांत आश्वासन होतं. त्या संध्याकाळी आम्ही लक्ष आणि ईशाला ही आनंदाची बातमी सांगितली. ईशा आनंदानं उड्या मारू लागली. ती म्हणाली, म्हणजे आता लग्न होणार, मी सुंदर जगा घालणार. लक्ष हसत म्हणाला, आणि केकही आणणार ना? आम्ही सगळे मोठ्याने हसलो. करण म्हणाला, हो, दोन्ही नक्की असणार. आम्ही अगदी साधं लग्न करण्याचं ठरवलं. फक्त जवळची माणसं आणि काही जिवलग मित्र उपस्थित राहणार होते. लग्न त्याच लाकडी देवळात करायचं ठरलं जिथं माझं आणि कैलासचं लग्न झालं होतं. त्या ठिकाणी पुन्हा जाण्यात एक वेगळीच आपुलकी आणि शांतता होती. लग्नाच्या आदल्या रात्री मला झोपच येत नव्हती. मी खिडकीजवळ जाऊन उभी राहिले. आकाशात असंख्य तारे चमकत होते. तेवढ्यात ईशा माझ्या खोलीत आली. ती हळू आवाजात म्हणाली, आई, तुला झोप आली नाही का? मी तिच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, नाही ग, थोडा विचार करत होते. ती माझ्या शेजारी येऊन पडली आणि विचारलं, तुला भीती वाटते का? मी तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाले, थोडी वाटते, पण ती आनंदाची भीती आहे. ईशा हसली आणि म्हणाली, मला खूप उत्सुकता वाटते. उद्या खूप सुंदर दिवस असणार. मी तिला पिटीत घेतलं. काही वेळातच ती माझ्या कुशीत शांत झोपली. तिचा मंद श्वास ऐकत मी विचार करत राहिले. आयुष्य किती बदललं होतं आणि त्या बदलांमधून आम्ही सगळे किती मजबूत झालो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ऊन अगदी आल्हाददायक वाटत होतं. देवळात पांढऱ्या, पिवळ्या आणि गुलाबी फुलांची सुंदर सजावट केली होती. त्या फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. मी साधा पांढरा पोशाख घातला होता. ईशाने आकाशासारखा निळा झगा घातला होता. लक्षने गडद रंगाचा सूट घातला होता.
तो आता किती मोठा झाला आहे हे पाहून माझ्या मनात अभिमान दाटून आला. माझ्या आईच्या डोळ्यात पुन्हा आनंदाश्रू आले. पहिल्या लग्नाच्या दिवशी जसे आले होते तसेच. काही अश्रू काळ बदलला तरी तसेच राहतात. करण देवळाच्या पुढे माझी वाट पाहत उभा होता. त्याने करड्या रंगाचा सूट घातला होता. त्याच्या डोळ्यातही आनंदाश्रू चमकत होते. मी त्याच्याकडे चालत जात असताना मला कैलासची उपस्थिती जाणवत होती. तो मला थांबवत नव्हता, दुःखही देत नव्हता. उलट मनात कुठेतरी तो हसून म्हणत होता, गौरी, आनंदात राहा. मी कायम तुझ्यावर प्रेम करेन, असंच मला वाटत होतं. आमचं लग्न साधं, छोटंसं आणि मनापासून झालं. आम्ही एकमेकांवर प्रेम करायचं, एकमेकांची काळजी घेण्याचं आणि कायम एक कुटुंब म्हणून राहण्याचं वचन दिलं. आम्ही एकमेकांकडे हसत पाहिलं. त्या क्षणी ईशाने आनंदाने टाळ्या वाजवल्या. लक्षच्या चेहऱ्यावर मी आजवर पाहिलेलं सर्वात मोठं हसू उमटलं. देवळात उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. समारंभानंतर सगळे एकत्र बसलो. मुलं इतर मुलांसोबत खेळत होती. मोठी माणसं गप्पा मारत होती. वातावरणात फक्त आनंद आणि आपुलकी भरून राहिली होती. संध्याकाळी सूर्य मावळायला लागला तसं आम्ही आमच्या घरी परतलो. आमचं घर आता खरंच आमचं. आम्ही चौघं एकत्र होतो. करण माझ्याकडे हसून पाहत म्हणाला, काय गौरीबाई, आनंदात आहात ना? मी घरभर नजर फिरवली. लक्ष ईशाला पत्त्यांचा खेळ शिकवत होता. दोघांचं मनापासून हसणं घरभर घुमत होतं. त्या घरात आता ऊब होती, प्रेम होतं आणि समाधानही होतं. मी करणकडे पाहत हसत म्हणाले, हो, मी खूप आनंदात आहे. त्या रात्री मुलं झोपल्यानंतर मी आणि करण ओसरीवर बसलो. आकाशात तारे चमकत होते. गार वारा अलगद वाहत होता. मी शांतपणे म्हणाले, माझ्याकडे तुझ्यासाठी एक गोष्ट आहे. मी कैलासचं पत्र त्याच्या हातात दिलं. करणने ते हळूहळू वाचायला सुरुवात केली. पत्र संपेपर्यंत त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, हे माझ्याशी वाटून घेतलंस, त्यासाठी मनापासून आभार. मी हसून उत्तर दिलं. कैलासलाही हेच आवडलं असतं. त्या क्षणी गेली काही वर्ष माझ्या डोळ्यांसमोरून सरकत गेली. दुःख, संघर्ष, पुन्हा सावरलेलं मन आणि नव्यानं सापडलेलं प्रेम. आयुष्य सोपं नसतं, पण ते खरंच खूप सुंदर होतं. काही महिन्यांनी ईशा शाळेतून एक वही घेऊन घरी आली. तिला आपल्या कुटुंबावर निबंध लिहायचा होता. तिने एक सुंदर चित्रही काढलं होतं. त्या चित्रात मी, लक्ष, करण आणि ती स्वतः होतो. एका कोपऱ्यात तिने पंख असलेला कैलासही काढला होता. मग ती मोठ्याने तिचा निबंध वाचू लागली. माझं कुटुंब खूप खास आहे. माझी आई खूप खंबीर आहे. माझा भाऊ खूप हुशार आहे. माझे करण बाबा खूप प्रेमळ आहेत आणि माझे बाबा स्वर्गात आहेत. ते आजही आमच्यावर तितकंच प्रेम करतात. तिचे ते शब्द ऐकताना माझं मन इतकं भरून आलं की डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, तर समाधानाचे होते. लक्ष शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. ती बोलून झाली तेव्हा तो हसत म्हणाला, खूप छान लिहिलंस ईशा. करणने अलगद डोळे पुसले आणि म्हणाला, खरंच खूप सुंदर. त्या संध्याकाळी मी स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होते. खिडकीतून बाहेर पाहिलं तर करण, लक्ष आणि ईशासोबत बागेत होता. तो त्यांना भाजीपाला कसा वाढवायचा, रोपांची काळजी कशी घ्यायची हे शिकवत होता. तिघांचं मनापासून हसणं घरापर्यंत ऐकू येत होतं. घरभर गरमागरम जेवणाचा सुगंध दरवळत होता. कोंबडीचा रस्सा, ताज्या भाकऱ्या आणि बागेतल्या फुलांचा मंद सुगंध मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी सगळं घर उजळून निघालं होतं. रेडिओवर मंद स्वरात गाणी सुरू होती. हेच आता माझं आयुष्य होतं. परिपूर्ण नव्हतं, पण प्रेमानं भरलेलं होतं. आशेनं उजळलेलं होतं. आयुष्याने दिलेल्या दुसऱ्या सुंदर संधीने समृद्ध झालेलं होतं. मी 3 वर्षांपूर्वीच्या स्वतःचा विचार केला. त्यावेळी मी पूर्णपणे खचलेली, हरवलेली आणि एकटी पडलेली होते. आणि आता अजूनही कधीकधी डोळे भरून येतात. पण मी खंबीर आहे. अजूनही मन जखमी होतं, पण त्यावर हळूहळू फुंकर घालता येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी पुन्हा आनंदाने जगत आहे. मला समजलं होतं की प्रेम कधीच संपत नाही. ते बदलतं, वाढतं आणि नव्या माणसांसाठी, नव्या स्वप्नांसाठी मनात जागा करून देतं. मी कपाटावर ठेवलेल्या कैलासच्या छायाचित्राकडे पाहिलं आणि मनातल्या मनात म्हणाले, धन्यवाद कैलास. सर्वप्रथम माझ्यावर मनापासून प्रेम केलंस म्हणून. मला माझ्यातली ताकद दाखवलीस म्हणून. लक्ष आणि ईशासारखी सुंदर मुलं दिलीस म्हणून. आणि आयुष्यात पुन्हा प्रेम करणं चुकीचं नसतं हे न कळत शिकवलंस म्हणून. त्या छायाचित्राकडे पाहत मला असं वाटलं जणू कैलासही हसत आहे.
तेवढ्यात बाहेरून करणच्या हसण्याचा आवाज आला. ईशाने काहीतरी गंमत केली असावी. लक्ष झाडांबद्दल त्याला काहीतरी विचारत होता. झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. हे सगळे आवाज माझ्या नव्या आयुष्याचे होते. जुन्या आयुष्यापेक्षा वेगळे पण तितकेच सुंदर. मी दारापाशी गेले आणि हसत मोठ्याने हाक मारली, चला जेवण तयार आहे. तिघही धावत घरात आली. अंगभर माती लागली होती, पण चेहऱ्यावर निरागस आनंद होता. आम्ही सगळ्यांनी एकत्र हात धुतले, एकाच टेबलाभोवती बसलो, जेवलो, गप्पा मारल्या, हसलो आणि एकमेकांवरचं प्रेम पुन्हा पुन्हा अनुभवत राहिलो. खरं तर जखमा भरून येणं म्हणजे हेच. आशा पुन्हा जागी होणं म्हणजे हेच. एखादी प्रिय व्यक्ती गमावल्यानंतरही पुन्हा मनापासून प्रेम करता येतं, याचा अर्थ हाच असतो. आयुष्य आजही सुंदर आहे, फक्त त्यातला प्रकाश पुन्हा शोधायचा असतो. आणि कधीकधी तो प्रकाश आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या रूपात भेटतो, पण तो प्रकाश असतो आणि तोच नव्याने जगण्याचं बळ देतो. एवढंच पुरेसं असतं. ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर ती तुमच्या आप्तांना नक्कीच वाचायला द्या. कदाचित एखाद्याच्या आयुष्यात पुन्हा आशेचा एक छोटासा किरण जागा होईल. धन्यवाद.